नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। पहिला तर सॉरी, कारण माझा आवाज थोडासा बसलेला आहे आणि मी आजपासूनच एक चॅलेंज घ्यायचं ठरवलेलं। आजपासूनच नेमकी देवाने परीक्षा घ्यायला चालू केली, घसा बसलाय, पण मी म्हटलं थांबायचं नाही आहे आपल्याला, त्यामुळे मी असाच व्लॉग आज कंटिन्यू करणार आहे। आणि 10 दिवस माझा असा प्रयत्न असेल की मी रोज एक डेली व्लॉग तरी टाकत जाईन। आपल्या चॅनेलवरती शॉर्ट व्हिडिओ हे पडतच असतात रोज, ते तुम्ही जाऊन खाली लिंकवरती तुम्ही टॅप करून बघू शकता। आणि आजचा दिवस कसा जाय ते आपण बघूया माझ्या लिटिल चॅम्प बरोबर। तर चला कंटिन्यू करूया व्लॉग। दररोज खाली आल्यानंतर ह्या आजी नातींचा असा खेळ चालू असतो, काहीतरी भाजी निवडायचं किंवा बुक वाचायचं, असं काहीतरी चालू असतं रोज। म्हणूनच तर म्हणतात ग्रँड पॅरेंट्स इज ब्लेसिंग। आणि इथे कितीही मी जरी ठरवलेलं होतं की माझ्या मुलीला मी काही मोबाईल द्यायची सवय लावणार नाही, पण अशी वेळ आता आली आहे ना ती चालायला लागल्यापासून, की एक 10 मिनिट तरी ती शांत बसण्यासाठी किंवा कुठे पडू नये यासाठी मला मोबाईल द्यावाच लागतो, त्याचा सहारा घ्यावाच लागतो। जे पॅरेंट्स असतील ते मला समजून घेऊ शकतील। आणि त्यानंतर मी कट्टा आवरायला घेतला, कारण कट्टा घाण असलेला मला अजिबात आवडत नाही। आणि असं म्हणतात की कट्टा जर स्वच्छ असेल तर तुमचं मन प्रसन्न राहतं आणि लक्ष्मीसुद्धा येते घरात, आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळत जातात। त्यामुळे शक्यतो कट्टा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे, आणि सर्वच गृहिणींना तसं आवडतं। आणि त्यानंतर मी मस्तपैकी पेटभर जेवून घेतलेला आहे। आज मस्तपैकी सगळा बेत होता। त्यानंतर थोडी भांडी एक्स्ट्रा पडलेली, तसं आमच्याकडं भाभी येतात धुवायला भांडी, पण खूप भांडी असली की आम्ही त्यांना लोड देत नाही, आम्ही घासतो भांडी थोडी, आणि मग बाकीची जी राहिलेली भांडी त्यांना टाकतो घासायला, कारण माणुसकीने थोडे माणसाने वागलंच पाहिजे। हाऊसवाईफ होणं हा माझा पर्सनल चॉईस होता, कारण मला 24 तास माझ्या मुलीच्या सोबत घालवायचे आहेत। कारण त्यांना सवय लावणं किंवा त्यांना शिकवणं, त्यांना चांगले एटिकेट्स देणं हे आपल्याच हातात आहे। आणि मला आवड आहे की घरातल्या सगळ्यांच्यासाठी काही ना काहीतरी करणं, त्यासाठी मला जॉब आणि घर दोन्ही नाही सांभाळता येणार। त्यामुळेच मी मुलगी माझी मोठी होईपर्यंत हा एकच प्रोफेशन ठेवायचं निवडले, आणि त्याच्यासोबत हे आपलं यूट्यूबचं चॅनेल तर आहेच, तर त्यासाठीच मला तुमची साथ हवी आहे। आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। दुपारी मग आमची थोडीशी अशी मस्ती चालू होती, तर बघा। माईचे चिक्स कुठे आहेत? माईचे इयर कुठे आहेत? माईचे आईज कुठे आहेत? माईचे स्टमक, माईचे शोल्डर, हँड्स। Show me your 10 fingers. 10 fingers. Ding ding. हाय कर. तर त्यानंतर मी आणि माझ्या नणंदबाई आम्ही दळप करायला गेलो होतो, कारण आम्हाला दोघींना एकमेकींशिवाय जमत नाही। त्यामुळे मी जिथे जाते तिथं त्या येतात, आणि त्या जिथे जातात तिथे मी जाते, कारण आम्हाला एकमेकांची कंपनी खूप आवडते। आणि त्यात आम्ही कुकीज घेऊन गेलेलो खायला टाईमपास म्हणून। आणि हा बोकेश भाई बघा माझ्याकडे कसा बघतोय की अंगावरच येईल असा रागात। त्यानंतर फायनली त्या भाभी आलेल्या आहेत आणि आमचं दळप दिलेलं आहे त्यांनी आम्हाला दळून, आम्ही आणि घरी गेलो। त्यानंतर भाजी निवडायला घेतली, ॲज युजल बाजार आणून ठेवला की भाजी निवडून ठेवणं वगैरे सगळं आपल्याला करावंच लागतं। नंतर वर गेल्यावर बघा हे काय चालू आहे। कोण आहे माझी डुंगू? हाय कर, हाय बाबू, माही हाय कर, व्हिडिओ मध्ये हाय कर। आणि असा होता माझा पहिल्या दिवशीचा पहिला व्लॉग। आणि असंच तुम्ही प्रेम देत राहिलात तर ही सिरीज अशीच कंटिन्यू होईल। आणि चला पटपट सबस्क्राईब करा। चला बाय।